सम्मेलन डांस के दीवाने। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय पवार साहेब, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री मोहन हंगे साहेब, त्याचप्रमाणे साखरवाडी पोलीस स्टेशन संस्थेचे अध्यक्ष श्री दत्तात्रय शिंदे यांना विनंती करतो, त्यांनी एकदम जोरदार टाळ्यातून आपण या कार्यक्रमाची यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. संस्थेचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे अध्यक्ष आपणा दोघांना विनंती करतो. यानंतर पोलीस साखरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक आणि स्वीकारायचे आहे श्री महादेव पिसे साहेब हा सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहेत. परिस्थिती असते, कोणाच्या घराची परिस्थिती नसते, परंतु त्या संघर्षाबरोबर अनेक पद पार करत या पदावरती हे पोहोचत असतात. आणि मी विचार ऐकायला तुम्ही देखील आतुर असाल की आपल्या मुलांना देखील आपण असं काय बनवू शकता, ही प्रेरणा आज या सोहळ्यातून घ्यायची. मी पवार साहेब यांना विनंती करतो आपले विचार या ठिकाणी मांडावे. त्याबद्दल मी संस्थेचा आभार व्यक्त करतो. आणि आपण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा मल्टिप्लेक्स सिटीमध्ये इंग्लिश मिडियम कोड किंवा CBSE पॅटर्नच्या शाळा चालू होऊन त्यातून आधुनिक शिक्षण किंवा ज्या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा समाजाभिमुख शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध होणं ही सध्या कॉमन गोष्ट झाली. पण एखाद्या ग्रामीण ठिकाणी येऊन अशा चांगल्या प्रकारची शाळा ओपन करणं आणि तिथं 200+ विद्यार्थी असून ते यशस्वीरित्या चालणं ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. मी त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करेन की त्यांनी एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे ग्रामीण भागामध्ये की चांगल्या शाळा हे करण्यासाठी. आणि पालकांचंही या निमित्ताने कौतुक करेन की एक आपण स्वतः वेगळा ट्रॅक करून, नाही तर आपण बऱ्याच वेळा अशा बेसवर चालतो की बाबा आम्ही ह्या ठिकाणी केलं तर तुम्हाला आत्ताच्या पुढच्या पिढीला काय करायला हरकत आहे. असं नाही आहे. काळानुसार मी म्हणणार नाही की मराठी मीडियममध्ये शिकूच नका, कारण लँग्वेज हा फक्त व्यक्त करण्याचं साधन आहे. मुळात तुमच्याकडे नॉलेज असेल तर ते कोणत्याही लँग्वेजमध्ये असेल तरी चालू शकतं. फक्त ज्या भविष्यात ज्या ठिकाणी जास्त म्हणजे ज्या लँग्वेजमधून जास्त नॉलेज भेटणार आहे ते अर्थातच इंग्लिश आहे. त्यामुळे त्याला जेवढं तुम्ही प्राधान्य द्याल त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज लवकरात लवकर अवेलेबल होऊ शकतं. त्यामुळं इंग्लिश मिडियमला आपण जात आहे ते कौतुकाची गोष्ट आहे. पालकांचंही कौतुक आहे त्या निमित्ताने. आणि ग्रामीण भागात खूप टॅलेंट लपलेलं आहे, फक्त त्याला वाव देणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा जे असलेलं टॅलेंट आहे ते आपण पाहतो 10वी-12वीपर्यंत मुलं खूप चांगल्या पद्धतीत चालतात, म्हणजे लहानपणी पण त्यांच्याकडे स्कोर खूप असतो, पण पुढे जाऊन नंतर बऱ्याच वेळा भरकटलं जातं. त्यामुळे ती एक म्हणजे शाळेकडून पण एक अशी अपेक्षा व्यक्त करेन की फक्त त्यांना म्हणजे विद्यार्थी म्हणून नका घडवून एक समाजातील समविषयक माणूस आणि एक योग्य त्या ठिकाणी चालणारा. कारण आज आमच्याकडे एक प्रकारे खूप मोठं काम वाढते, कारण गुन्हेगारी विविध प्रकारची खूप वाढत चालली. त्याला अर्थातच समाज, शिक्षण संस्था, पालक सर्वच गोष्टी जबाबदार आहेत. फक्त आपण एकाच अँगलने किंवा एकाच ह्याने विचार करून उपयोगाचा नाही. कुठंतरी आपण समाज म्हणून, पालक म्हणून, शिक्षक म्हणून त्यांच्यात संस्कार करण्यासाठी कमी पडतोय, तर त्या संस्काराची सुधुरी आपण त्यांच्यात निश्चित रुजवाल अशी आशावाद व्यक्त करतो. आणि पालकही फक्त शाळेत न घालता ते मुलगा गेलाय आपण भरतोय फी आणि नंतर ते पाहतील असं न करता स्वतः त्याच्यावर फॉलोअप घ्या. आणि एक मागे काळ होता किंवा आल्यानंतर आईने मुलाला शिकवायचं, आईनेच पाहायचं आणि वडिलांनी फक्त आपला जॉब करून आल्यानंतर किंवा काम करून आल्यानंतर घरी निवांत राहायचं. असं न करता एक पालक म्हणून, म्हणजे मुलाचा वडील म्हणून आपणही त्याच्यावर फॉलोअप घ्या. कारण जसं तुम्ही चांगल्या गोष्टीला आईला क्रेडिट देता, वाईट गोष्टीला जसं आईला नाव ठेवता, चांगल्या गोष्टी केल्यावर पण तिला क्रेडिट द्या. आणि तुम्हीही तिला म्हणजे सहकार्य करा एक पत्नी म्हणून की मुलगा खरोखर शाळेत शिकतोय, नाही शिकत, मुली शिकतात, नाही शिकतात, त्याच्यावर थोडंसं फॉलोअप घेऊन आपल्या मुलाच्या भविष्यासाठी जास्तीत जास्त प्राधान्य द्या. कारण सगळ्यात मोठी गुंतवणूक ही पाल्याच्या शिक्षणामध्ये. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर किती फोकस करताय, ते किती चांगलं शिकतात हेच महत्त्वाचं आहे. ठराविक एजनंतर तुम्ही काय करता, तुमची प्रॉपर्टी किती, ह्या गोष्टी काहीही विचारल्या जात नाही. फक्त तुमचा मुलगा काय करतो, तुमची मुलगी काय करते ह्याचाच फॉलोअप घेतला जातो. त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या मुलाला जास्तीत जास्त चांगलं घडवा, चांगलं शिकवा
आणि समाजासाठी उत्कृष्ट नागरिक घडवा एवढीच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. असं मुलाचं मार्गदर्शन पवार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आपल्या मुलांच्या वरती म्हणजे शिक्षणावरती केलेली इन्व्हेस्टमेंट हीच सगळ्यात मोठी शिदोरी आहे आणि खऱ्या अर्थानं मुलांवरती संस्कार झाले पाहिजेत आणि त्याचं क्रेडिट आपण सगळ्यांना घरातल्यांना दिलं पाहिजे. पालकांना मी पुरुषांना देखील एक वडील या नात्यानं मुलांवरती तितकंच लक्ष दिलं पाहिजे की आणि आईनं देखील तितकंच लक्ष दिलं पाहिजे आणि कोणाला दोष न देता आपली मुलं या संघर्षमय स्पर्धेच्या युगामध्ये आपली मुलं उच्च पदावर कशी पोहोचतील याचे सर्वांग सुंदर असं नियोजन प्रत्येक घरामध्ये व्यवस्थापन त्याचं झालं पाहिजे. आणि बऱ्याच आजकाल या स्कूलमध्ये व्यवस्थापन होतं, आपण मध्ये कधीही येऊ शकता आणि या स्कूलची शिक्षण प्रणाली कशी आहे, व्यवस्थापन कसं आहे, मॅनेजमेंट कसं आहे, कशा प्रकारे टीचर आहेत, या सगळ्या गोष्टी आपण याची पडताळणी करू शकतो. आपणही ते ऋणनिर्देश कशाप्रमाणे ते परतफेड त्याची करायची आपण मुलांच्या शिक्षणातून करतच असता. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय पवार साहेब फलटण शहरी विभाग, त्याचबरोबर हंगे साहेब, त्याचबरोबर पिसे साहेब, या ठिकाणी खरंच खूप अभिमान वाटतो की साखरवाडीकरांनी आजपर्यंत आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. इथून पुढेही असं सहकार्य करत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि संस्था चालक किंवा अध्यक्ष म्हणून मी एक आपणा सर्वांना शब्द देतो की आपण जो आमच्यावरती विश्वास ठेवला आहे, या संस्थेवरती विश्वास ठेवला आहे, अंजल मॅडमच्या ज्या मॅनेजमेंटवरती विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला आम्ही किंचितही तडा जाऊ देणार नाही हा शब्द आम्ही देतो. कारण विद्यार्थी घडवत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे पैलू त्या ठिकाणी सादर करावे लागतात. शिक्षक हा फक्त शिकवण्यापुरता मर्यादित नसतो. शिक्षकाला प्रत्येक रोल, ऍक्टर ही कमी रोल करत असेल त्याच्यापेक्षा जास्त रोल या शिक्षकांना करावे लागतात. कधी आईचा रोल, कधी वडिलांचा रोल, कधी शिक्षक, कधी मित्र, कधी बहीण, कधी भाऊ, असे अनेक वेगवेगळे प्रकारचे रोल त्या विद्यार्थ्यांसोबत करावे लागतात. कधी कधी त्यांच्यासोबत खेळावे लागते. खरं तर सगळ्यात मोठे ऍक्टर आणि कलाकार कोण असतील तर शिक्षक. आणि आपल्या सर्व महिला पालकांना, त्याचबरोबर पुरुष पालकांनाही माहिती आहे की विद्यार्थी, एक मुलगा घरी सांभाळताना काय अवस्था होते. आणि आमचे हे सर्व शिक्षक या ठिकाणी तुमचे जवळजवळ 30 ते 35 विद्यार्थी एका वर्गात असतात. त्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला सांभाळत असतात. फक्त सांभाळत नाहीत तर त्या विद्यार्थ्यांना जेव घालतात, खाऊ घालतात, त्या विद्यार्थ्यांबरोबर खेळत असतात. त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्याची ओढ लागावी यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे पैलू, वेगवेगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात. तर ती संपूर्ण सगळी जबाबदारी शिक्षक प्रामाणिकपणे पार पडत असतात. फक्त एवढंच नाही तर या सगळ्या गोष्टी करून विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण द्यायचं असतं. विद्यार्थ्यांना शिक्षण, पुस्तकी ज्ञान द्यायचं असतं. आणि आता तसं पाहायला गेलं तर फक्त पुस्तकी ज्ञान हेच काळापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. विद्यार्थ्यांना संस्कार देणं ही सुद्धा एक काळाची गरज आहे. आताच साहेबांनी सांगितलं की गुन्हेगारीचं प्रमाण वाढते. आम्ही आमच्या पद्धतीने शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण, चांगले संस्कार, चांगल्या सवयी लावण्याचा या ठिकाणी आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू. त्याचबरोबर मी जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपल्या या वार्षिक स्नेह संमेलन 24-25 मध्ये डान्स के दिवाने या वार्षिक स्नेह संमेलनासाठी आलेल्या सर्व पालकांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि मला माहिती आहे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक पालकाला आमच्यापेक्षा तुमच्या मुलांना स्टेजवरती पाहण्यामध्ये जास्त आनंद आहे. प्रत्येक बसलेल्या पालकाला, आजी आजोबांना, वडील असतील, आई असतील, त्यांना त्यांच्या मुलाला, त्यांच्या नातवाला, त्यांच्या नातीला स्टेजवरती डान्स करताना पाहायचं आहे. ती उत्सुकता आम्ही तुमची जास्त वेळ ताणून धरणार नाही. कारण आम्हालाही माहिती आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात ते तुमच्या या लहान चिमुकल्या मुलांना डान्स करताना पाहण्यासाठी. मी सर्व साखरवाडीकरांना या ठिकाणी विनंती करेन की ही लहान मुलं आहेत, खूप लहान आहेत. अगदी पाहायला गेलं तर 4 वर्ष, 5 वर्ष, 7-8 वर्षापर्यंतची ही मुलं आहेत. या मुलांनी गेली 15-20 दिवस अगदी मन लावून खूप मेहनत केली आहे, खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला आहे. शेवटी लहान मुलं आहेत.
तर या मुलांना स्टेजवरती परफॉर्मन्स करताना फक्त पालकांना माझी विनंती राहील की कोणत्याही पद्धतीचा कार्यक्रमाला बाधा येणार नाही, कार्यक्रमाला अडथळा निर्माण होणार नाही, असं या ठिकाणी कोणतंही कृत्य आपल्याकडून होऊ नये. आजपर्यंत कधी झालेलं नाही, होणारही नाही, ही 100% विश्वास आहे. परंतु एक विनंती माझी सर्वांनाच राहील की कार्यक्रम खूप छान, खूप सुंदर, उत्कृष्ट, विलोभनीय, पाहण्यासारखा, डोळे दिपवणारा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. फक्त तुमची साथ, विद्यार्थी, पालक, या ठिकाणी विद्यार्थी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतील. पालकांची फक्त एकच साथ आम्हाला हवे. कोणत्याही पद्धतीचं तुमच्याकडून गिफ्ट नकोय, बक्षीस नकोय, पारितोषिक नकोय. फक्त येणाऱ्या विद्यार्थ्यांचं फक्त टाळ्या वाजवून स्वागत करा, हेच आम्हाला अपेक्षित आहे. मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी आलेले मान्यवर, त्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा संस्थेच्या शाळेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागतही करतो. साहेबांनी वेळ दिला, चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शनही आमच्या पालकांनाही केलं, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभारी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे सर. अतिशय सुंदर असं मोलाचं वचन या ठिकाणी दिलेलं आहे आणि वचन घेतलेलं आहे. ही वचनपूर्ती नक्कीच या ठिकाणी आपल्या रूपानं, अर्थात सगळ्या पालकांच्या रूपानं वर्षभरामध्ये होत असते. यानंतर मी आशिष सरांचं या ठिकाणी स्वागत करतोय. आशिष सरांना विनंती, त्यांनी आपण व्यासपीठावरती पाचारण करावं. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आज या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण जमले खरं, पण त्या वर्षभरामध्ये जे टीचर्स, जे ड्रायव्हर्स, या संपूर्ण मुलांना 10 मिनिटं आपली आम्हाला हवीत. आपला व्यस्त वेळ आहे, फक्त 10 मिनिटात हा आपण सन्मान सोहळा या ठिकाणी पार पाडत आहोत. या सोहळ्याच्या निमित्तानं हे संपूर्ण आयोजन ज्यांच्या मार्फत झालेलं आहे, या स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अंजली. वेळ हा आपल्यासाठीच आहे. अकॅडमीच्या मुख्याध्यापिका सौ अंजली दत्तात्रय मॅम यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर सौ मोनाली अवधूत कुलकर्णी. यानंतर या स्कूलच्या यानंतर पुढल्या टीचर सौ वर्षा विलास कोमणे. यानंतर पुढल्या शिक्षिका सौ पल्लवी संतोष भापकर. शिक्षिका आहेत सौ शिरीन मुलानी. सौ शिरीन मुलानी. पुढल्या टीचर आहेत सौ अफसाना सय्यद. सौ अफसाना सय्यद. पुढल्या टीचर आहेत सौ विद्या भिसे. पुढल्या टीचर आहेत सौ विद्या भिसे. पुढल्या टीचर आहेत सौ तेजश्री सोनटक्के. पुढल्या टीचर आहेत सौ तेजश्री
सोनटक्के. पुढला टीचर आहेत सौ रोहिणी ठोंबरे. सौ रोहिणी ठोंबरे. पुढला टीचर आहेत सौ कोमल भगत. पुढच्या टीचर आहेत सौ ऐश्वर्या कापरे. या पुढील टीचर आहेत सौ रुपाली बनकर. आणि यापुढील असं नाव आहे जे मी स्कूलमध्ये पार पडतात. अतिशय सुंदर असं काम यांचं स्कूलमध्ये आपल्याला दिसतं. सौ सुषमा गायकवाड. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. त्यानंतर हे संपूर्ण स्टेजचं नियोजन असेल, साऊंड व्यवस्था असेल, लाईट व्यवस्था असेल, आर्निकर इव्हेंट्स. आर्निकर सरांना विनंती आहे त्यांनी मंचावर यावं. सर्व मुलांचा डान्स कोरिओग्राफ यांनीच केलेला आहे. यानंतर शिक्षणाबरोबर कराटेचे प्रशिक्षण या स्कूलमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक श्री आशिष सर. कराटेचे प्रशिक्षक म्हणून काम करणारे श्री आशिष सर. यानंतर पुढले कराटे प्रशिक्षक श्री शेखर मदने सर. कराटे प्रशिक्षक श्री शेखर मदने सर. यानंतर पुढले कराटेचे प्रशिक्षक श्री खोमणे सर. कराटे प्रशिक्षक श्री खोमणे सर. यानंतर ज्या अबॅकसचा डेमो तुम्ही पाहिला, या अबॅकस शिकवणाऱ्या टीचर सौ भाग्यश्री प्रदीप जगताप. यानंतर कराटे सर श्री अमर बंडलकर सर. जगताप साहेबांनी जोडीनं हा स्वीकारला. याचा अर्थ समजून जा की आपल्या पत्नीला ते किती सपोर्ट करत असतात. नक्कीच अनेक अनेक शुभेच्छा आहेत. यानंतर अमर बंडलकर जे कराटे प्रशिक्षक आहेत. यानंतर मदतनीस म्हणून काम करणारे श्री नवनाथ पवार. श्री नवनाथ पवार. तीन चारच नावे बाकी आहेत, काळजी करू नका, कारण थोडी हालचाल होते. कधी
यानंतर ॲबॅकसचे प्रशिक्षक झाल्यानंतर या संपूर्ण मुलांसाठी सकाळी वेळेवर आणणं, स्कूल सुटल्यानंतर वेळेमध्ये घरी पोहोचवणं, सर्व गाड्यांची व्यवस्थित निगा राखणं आणि ती गाडी व्यवस्थित आहे का हे सगळं बघितलं जातं. म्हणजे तेल पाणी आपल्या भाषेत गाडीचं तेल पाणी व्यवस्थित आहे का, मेंटेनन्स व्यवस्थित आहे हे सगळं बघितलं जातं. या स्कूलसाठी ड्रायव्हर म्हणून काम करणारे ड्रायव्हर काका श्री दत्तात्रय भोसले. यानंतर पुढले ड्रायव्हर काका श्री लक्ष्मण कदम. आता ड्रायव्हर काकांचा हा सन्मान का होतोय आपल्या हस्ते याचं दुसरं एक कारण आहे. कधी जर यांची गाडी पकडली तर तुमचं नाव तरी सांगतील. खांगे साहेबांची आमची ओळख आहे, पवार साहेबांची आमची ओळख आहे. यानंतर ड्रायव्हर असेल, फोटोग्राफर असेल, व्हिडिओ शूटिंग असेल, म्हणजे कमी तिथं आम्ही हे सगळे भूमिका पार पडणारे निलेश वाघमारे. बघा कॅमेरा दिला, मी सांगितलं ना की अनेक भूमिका या पार पडतात. निलेश वाघमारे. यानंतर ड्रायव्हर काका श्री शंकर गायकवाड. यानंतर ड्रायव्हर काका श्री सलीम सय्यद. यानंतरचे ड्रायव्हर काका म्हणून काम पाहणारे श्री विश्वजित चाबुकस्वार. श्री विश्वजित चाबुकस्वार. मित्र आदरणीय नेमाने सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय, तर मी साहेबांना विनंती करेन की त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा.